नाटकासाठी जीव टाकणारे मी लग्नानंतर वर्षभराने अमेरिकेत आले आणि इथे इतकी रमले की जीव की प्राण असणारं नाटक विसरले. शब्दांमधून नवं जग, गमती जमती, आधी आई वडील भावंड यांच्यापर्यंत आणि नंतर वर्तमानपत्र मासिकांमधून असंख्य लोकांपर्यंत पोचवण्यात वेळ काळाचं भान विसरले. अमेरिकेचे रंग कागदावर उमटवण्यात व्यग्र झाले. काही वर्षांनी अखेर अमेरिकेतल्या रंगभूमीवर पाऊल टाकलं आणि मग नाटक चालूच राहिलं. कालांतराने मी आणि वीरेनने स्वतःची संस्थाही निर्माण केली. दरवर्षी असंख्य अडचणींवर मात करत रंगमंचावर नाटक सुरू झालं की याचसाठी केला होता अट्टाहास असं वाटायचं. पुन्हा नव्या जोमाने पुढच्या नाटकाची तयारी सुरू व्हायची. हे चक्र वर्षानुवर्ष चालू राहिलं ते कोविड काळ येईपर्यंत. कोविडच्या काळात पर्याय नव्हता म्हणून पहिल्यांदा लघुपट केला. त्यावेळी आपण एका वेगळ्या वळणावर उभे आहोत याची कल्पना नव्हती. पण करमणुकीचे साधनं अमाप आणि सहज उपलब्ध आहेत. नाटक करणं ह्यापुढे आणखी कठीण होत जाणार हे लक्षात येत होतं. त्या पार्श्वभूमीवर रसिकांपर्यंत पोहोचण्याचं हे माध्यम मला खुणावायला लागलं. त्याची भुरळही पडली. आता हे वळण आणखी कोणत्या वळणावर नाही ते माहीत नाही. पण कला जोपासताना शेवटी माध्यम आणि काळाशी सांगड घातली की झालं, नाही का? नमस्कार मोहनताई, नमस्कार वीरेन. तुम्ही दोघेही कलाडोस्कोप मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप छान वाटतंय तुम्ही दोघेही आज आलात ते. गौरी नमस्कार आणि धन्यवाद, तू आम्हाला इथे बोलवलंस आणि आमची मुलाखत घेतेस त्याबद्दल. मला तर वीरेन तुम्ही पहिल्यांदाच आलात कॅमेरासमोर, त्यामुळे मजा येणार आहे. इंटरव्ह्यू पण पहिल्यांदाच देतोय, म्हणजे इंजिनिअरिंग परीक्षेत आता घामाच्या धारा फुटल्या. नाही एवढं काही नाही, आपल्या साध्या गप्पाच असणार आहेत. पण तुम्ही दोघं सांगा आपल्या प्रेक्षकांना, तुम्ही महाराष्ट्रातून कुठून आहात, भेट कशी झाली? मी रत्नागिरीची आहे. म्हणजे रत्नागिरीची अशी आहे की वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी रत्नागिरीमध्ये घर बांधलं. बरं. त्याच्यामुळे रत्नागिरीची आहे. नाहीतर माझे वडील सरकारी अधिकारी होते. त्यामुळे जशा जशा बदल्या होतील तसे तसे आम्ही फिरत होतो सगळीकडे. पण जे राहिलो कायम ते नंतर रत्नागिरी. ओके. आणि तुम्ही वीरेन? नाही, महाराष्ट्राबद्दलच सांगितलं, कारण मी महाराष्ट्र बाहेरून आलेलो आहे. जन्म शिक्षण सगळं दिल्लीमध्ये झालेलं आहे. इंजिनिअरिंग नाही, 12वी असताना पुण्यात आलो आम्ही. बरं. तुमची भेट कशी झाली मग? प्रश्नच आहे तो मोठा. तुला प्रश्न आहे काय झाली? आमचं कुठलं रोहिणी मार्फत लग्न झालं. म्हणजे अगदी व्यवस्थित अरेंज मॅरेज आहे. बरं. अगदी छान लेखिका मिळाली बायको. मिळाली. पण मग इथे लग्न होऊन लगेच अमेरिकेत येणं झालं तुमचं, का काही शिकायला आलात, कामानिमित्त आलात? नाही, कामानिमित्त झालो. मी IT मध्ये आहे. इंजिनिअरिंग पुण्यात केलं, कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये केलं, मग मास्टर्स केलं VGTI मध्ये. TCS मध्ये होतो, कन्सल्टिंग कंपनी मार्फतच आलेलो इकडे. बरं. पण लग्न आमचं 93 साली झालं, बरोबर ना? पण या 93 साली लग्न झालं आणि 95 साली आम्ही US मध्ये आलो. मग इथे नॉर्थ कॅरोलायना मध्येच पहिलं वास्तव्य का फिरून आलो? ते आम्ही सॅन्टा रोझाला आलो, म्हणजे कॅलिफोर्नियात. अच्छा. नापा काउंटी. बर. मग ह्याला होतो डेन्व्हर, कोलोराडो. डेन्व्हर मध्ये होतो. परत सॅक्रामेंटो कॅलिफोर्निया मध्ये गेलो. मग फिलाडेल्फिया मध्ये गेलो आणि फिलाडेल्फियावरनं नॉर्थ कॅरोलायना मध्ये आलो. बरेच फिरत अमेरिकेत फिरत तुम्ही इथे आला. तुम्ही इथे येऊन शिकलात, राईट? हो. भारतामध्ये मी BCom आणि MA केलेलं आहे आणि इथे मी इंटरनेट टेक्नॉलॉजी मध्ये असोसिएट डिग्री घेतली. अरे वा. मग तुम्ही त्याच ह्याच्यात नोकरी पण केली? पहिल्यांदा मी बदली शिक्षक म्हणजे सबस्टिट्यूट म्हणून काम करायला सुरुवात केली. ते करता करता शिकत होते मी. आणि मग हे जे इंटरनेट टेक्नॉलॉजी मध्ये मी पदवी घेतली त्याच कॉलेजमध्ये मग मी काम करायला लागले. पण 90s मध्ये आल्यावर पहिलं अमेरिकेत आल्यावरती काय वाटलं? बऱ्याच गोष्टी वेगळ्या असतील तेव्हा. बऱ्याच गोष्टी, म्हणजे आत्ताच स्मार्टफोन आहे, इंटरनेटचं जग आहे, तसं नव्हतं त्यावेळेस. तर म्हणजे इंडियन स्टोअर कुठे लांब असतात किंवा गोष्टी मिळत नाही, तर ते भरपूर गोष्टी शिकाव्या लागतात तुम्हाला. किंवा काहीच मिळत नाही. म्हणजे जसं आम्हाला
कोणीतरी सांगितलेलं की कणिक म्हणजे ऑल पर्पज फ्लॉवर वापरले की झालं आता मग आम्ही उत्साहाने गेलो. गाडी नव्हती सुरुवातीला, तर त्याच्यामुळे दुकानात जायचं तेव्हा जेवढं काय काय आणता येईल ते सगळं घेऊन यायचं. तर आम्ही ऑल पर्पज फ्लॉवर म्हणजे मैदा ना, तर आम्ही मैद्याचं मोठं पोतं घेऊन आलो. आणि आम्हाला हे माहितच नव्हतं की ही कणिक नाहीये. आणि मी पण संसारात तेव्हा नवीन होते त्याच्यामुळे मी म्हटलं अरे इकडे सगळंच म्हणजे आता आपण गोरे लोक पण असंच म्हणतो ना की सगळं पांढरं पांढरं, म्हणजे सगळं पांढरं कसं काय, म्हणजे कणिक पण यांची पांढरी की काय. मग तेव्हा ती कणिक म्हणून भिजवायला गेले, त्याच्यानंतर कळलं की हा बहुतेक मैदा आहे. पण तेव्हा आम्हाला हे माहिती नव्हतं की तुम्ही परत करू शकता. मग त्या अख्ख्या पोत्याचं काय करायचं. तर आम्ही किती महिने, जवळजवळ बरेच महिने आम्ही आंबोळ्या करून खात होतो. परत TCSच्या याच्यावरती आलेलो होतो आम्ही, तर ते लिव्हिंग अलाउन्स म्हणून मिळायचं. असं नाही की ते पोतं टाकून दिलं वगैरे. मग तसं ड्रायव्हिंगचे पण भरपूर किस्से, तिकीट भरपूर मिळाले, ते सांगायला नको. आणि त्यावेळेस GPS नाही, म्हणजे मॅप्स नाही, तेव्हा नकाशे नव्हते. मग इकडे ते AAA म्हणून हे काय म्हणतात त्याला रे, काहीतरी तसं हे काय, तर त्यांच्याकडे आम्हाला जायला लागायचं. आणि मग ते मोठे मोठे नकाशे द्यायचे. मग कुठे जायचं असेल तर मग ते सगळं आम्ही असं नीट बघायचं वगैरे. आता जो कोणी बाजूला बसलेला असेल, एक जण गाडी चालवणार, दुसरा बाजूला बसणार, त्याला जर ते दिसलं नाही की इथून आता बाहेर जायचंय, किंवा गाडीतच सुरू भांडण. बोलाताई, लिखाणाची सुरुवात कधीपासून झाली? लिखाणाची सुरुवात म्हणजे खरं मला सांगायला आधी आवडेल की जेव्हा आपण लेखनाची सुरुवात करतो त्याआधी वाचनाची सुरुवात करायला लागते, म्हणजे वाचनाची सवय लागावी लागते. आणि ती मला फार लहानपणापासून होती. म्हणजे आम्ही पालघरला असताना मला आठवतंय किशोर, चांदोबा, कुमार दिवाळी अंक असं भरपूर वाचायला असायचं. आता मला माहित नाही की ते आई वडिलांनी मुद्दाम प्रयत्न केलेले होते का काय, पण खूप वाचन केलेलं होतं. त्यामुळे मग तुम्ही जेव्हा वाचायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही कुठेतरी ते मुरत जातं बहुतेक की नाही आता आपण पण काहीतरी लिहावं. तर मी शाळेपासून लेखन करते. अमेरिकेत आल्यावरती हे लिखाण कसं सुरू झालं? सँटा रोझात आलो आणि सँटा रोझामध्ये माणसंच नाहीत ग, आणि त्याच्यातून महाराष्ट्रीयन माणूस तर कोणी नव्हतीच तिथे. जी काय 4-5 फॅमिली, 4-5 कुटुंब होती तेवढीच. तर मग नाटक करणार कसं, कारण नाटकात काम करण्यासाठी आधी माणसं, कलाकार पाहिजेत. जर मुळात तिथे माणसं 10, तर नाटक करणार कोण आणि बघणार कोण ना. तर त्याच्यामुळे मग पुन्हा माझं ते जोरदार असं लेखन सुरू झालं. आणि मला वेगळे विषय मिळाले. म्हणजे खरं सांगायचं तर फटफजिती जी व्हायची इथे आल्यानंतर, कारण आपल्या डोक्यात एक नुसतं अमेरिकेला जायचंय, अमेरिका अशी, अमेरिका तशी एवढंच असतं ना. प्रत्यक्षात अमेरिका फार वेगळी आहे. आणि मग ते जे काही सावळा गोंधळ निर्माण होतो त्याच्यातून मी खूप असे हलकं फुलकं लेखन केलं. आणि मग ते इथून भारतात पाठवायचे मी. लोकसत्ता, सगळी जी आघाडीची वर्तमानपत्र आहेत त्याच्यामध्ये ते लेख वगैरे यायला सुरुवात झाली. म्हणजे त्या काळात सगळे लेख जे प्रसिद्ध झालेत ते लोकसत्तेत झालेत. आणि मग मला अजून आठवतं असं ते टू 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 ते मोडेम सुरू करायचं आणि मग ते आवाज येत राहणार. आणि गेला 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 म्हणजे मग तो लेख गेला. तो प्रसिद्ध झाला की नाही हे सुद्धा आम्हाला नाही कळायचं. ते तिकडे भारतातून कोणीतरी कळवायचं की आलाय तुझा लेख. अच्छा. तर असं ते लेखनाला पण असं वेगळं वळण लागलं. म्हणजे भारतात असताना ते विषय वेगळे होते आणि इथे आल्यानंतर म्हणजे मला वाटतं मी पूर्ण अमेरिकेतला माझा जो सगळा काळ आहे तो सगळ्या शब्दात मांडत राहील जोपर्यंत मला नाटक करायची संधी मिळाली नाही. किंवा मी नाटक विसरले काही काळापूर्वी. बरं. आता अभिव्यक्तीची स्थापना कधी झाली? हा विचार कधी आला की आपण काहीतरी स्वतंत्र निर्माण करावा? अभिव्यक्तीची स्थापना 2008 साली झाली. तर मग केरीमध्ये जेव्हा आम्ही आलो तेव्हा पहिलं नाटक तिथली रसिक रंगमंच करत होते. तर मग मी त्या नाटकाला गेलो. मग सगळ्यांच्या ओळखी वगैरे झाल्या आणि मग तिथून त्यांच्याबरोबर मी नाटक करायला सुरुवात केली. श्रीराम लागूंचा मुलगा आनंद लागू ते तिथे आहेत. तर मग ते आमचं असं एक छान हे झाली, गट तयार झाला कलाकारांचा. आणि मग षडयंत्र, वटवट सावित्री अशी नाटकं मी त्यांच्याबरोबर केली. BMM स्पर्धा ठेवलेली होती एकांकिकाची. तर आम्ही ठरवलं की म्हणजे भाग घ्यायचा म्हणून, कारण केरीमधनं उठून कोणी फ्लोरिडामध्ये होतं त्यावेळेस, कोणी जायला तयार नव्हतं. म्हणजे ठीक आहे आपण आपली एकांकिका घेऊन जाऊया. तर मोनाची एक आवडती एकांकिका होती, तिला बक्षीस सुद्धा मिळाली होते, भिंत म्हणूनची. 3च पात्र होते त्याच्यात.
आणि ती करायची ठरवली. त्याच्यात कुमार डोंगरे होते, कुमार काका म्हणतात. तर ते एकांकिका सादर केली फ्लोरिडामध्ये. आणखीन मग केरीमध्ये परत आल्यानंतर लोकांनी विचारलं की आम्हाला पण दाखवा म्हणून, तुम्ही काय सादर केलं, आम्हाला आवडेल बघायला. मग त्याच्यानंतर ठरवलं की आता फक्त 45 मिनिटासाठी कसं सादर करायचं, एक एकांकिकाच कुठे करायची ना. आणि मग नेहमी असं असतं की लोकांना काहीतरी विनोदी हवं असतं. आता भिंत ही पूर्णपणे प्रायोगिक एकांकिका आहे आणि मी ती कॉलेजला असताना करायचे आणि त्याला मला प्रत्येक वेळेला जिथे जिथे गेलेलं आहे तिथे बक्षीस मिळालेलं आहे अभिनयाचं. त्याच्यामुळे खरं तर बहुतेक मी त्या प्रेमात असते त्या एकांकिकेच्या. पण मग तेच की फक्त गंभीर केली तर लोक येतील का, असा एक प्रश्न निर्माण झाला. मग आम्ही ठरवलं की आपण 2 एकांकिका करूया, एक जरा हलकी फुलकी आणि एक वेगळ्या विषयावरची, गंभीर सुद्धा नाही म्हणता का त्याला, कुठल्या तरी वेगळ्या विषयावरची. आणि मग तिथून सुरू झालं. मग असं ठरवलं की एक ग्रुपच निर्माण करायचा, अभिव्यक्ती नावाचं. मग कलाकारांनी सुचवलेलं नाव आहे अभिव्यक्ती. खूप छान, खूपच छान आहे. त्यावेळेस नेपथ्य वगैरे काही नव्हतं त्यावेळेस, म्हणजे भिंती वगैरे कुठं आणणार काय आणणार, म्हणून अशी ते एकांकिका निवडलेली होती की नेपथ्य लागणार नाही. साध्या घरच्या खुर्च्या वापरून महाभारताचं उत्तरायण केलेलं होतं. पण झाला तो प्रयोग चांगला झाला आणि त्याच्यावरनं उत्साह आला की म्हणजे आता वाढवायला पाहिजे याच्यामध्ये. एक भिंत वाढवली आम्ही, खरं सांगायचं म्हणजे. कारण पहिलं ते नाटक होतं, एकांकिका होती ती भिंत आणि महाभारताचं उत्तरायण, दोन्हीमध्ये बाकी नेपथ्य काही नव्हतं. खुर्च्या होत्या एकात, तर बाकी काहीच नव्हतं. पूर्ण मागे सगळं काळं होतं. तरीही लोक व्यवस्थित 1 तास सगळ्यांनी बघितली. मग आम्हाला वाटायला लागलं चला आता काहीतरी नेपथ्य पण सुरू करूया. पण आमचं एक होतं की आपण खर्च जो करू तो भरून निघाला पाहिजे, उगाच उगाच सगळं करत बसायचं नाही. आणि म्हणजे ना नफा ना तोटा थोडक्यात. बरोबर. तर मग आम्हाला त्या ह्याच्यात ती एकच भिंत परवडते. मग अशा जमती पण झालेल्या आहेत की मग अदृश्य भिंत ना, ती अदृश्य भिंत फोडून कलाकार आलेले आहेत. आणि गमत अशी होते अशा वेळेस की जे कलाकार रंगमंचावर काम करतात त्यांच्याही हे लक्षात येत नाही, जो भिंत फोडून आत येतो त्याच्याही येत नाही, पण लोकांच्या येतं. कारण लोकांच्या मनात तोपर्यंत तिथे भिंत तयार झालेली असते. मला सांगा, हे नाटक आणि एकांकिका सिलेक्शन हे कसं ठरवतात, दोघं कसे नाटक सिलेक्ट करतात? नाही, मजा आहे त्याच्यामध्ये. मजा कसली, वाद आहे. शहाण्या माणसाने अजून कॅमेऱ्यावरतीच सांगतोय बायको बरोबर दिग्दर्शन करू नये. नाही, खूप कठीण आहे खरं सांगायचं तर. म्हणजे एकच आम्ही असं ठरवलेलं की एक वेगळ्या विषयाची आणि एक हे करायची, विनोदी करायची. तर ठरवणं फार कठीण आहे, कारण जी मला आवडेल ती त्याला आवडली पाहिजे ना. आणि पुन्हा ती प्रत्यक्ष रंगमंचावर आणताना त्याच्यात आपल्याला काय काय करावं लागेल. तर नेपथ्य, संगीत वगैरे सगळे हा बघतो. मग तो म्हणणार की नाही नाही ही एकांकिका त्याला काही मला वाटत म्हणजे भरपूर एकांकिका वाचल्यानंतर, म्हणजे अप्पा बनून चौकात गेल्यानंतर एक दुकानच आहे तिथे, मी भरपूर असा गठ्ठा घेऊन येते. गठ्ठा घेऊन आल्यानंतर एकांकिका त्याच्यातल्या काढायच्या. मग त्या इकडच्या वातावरणाला साजेसं आहे की नाही, म्हणजे ते पण म्हणजे भरपूर गोष्टी बघाव्या लागतात निवड करायच्या आधी. थोडा विषय रिलेटेबल आहे का यावरून. आणि मी आवर्जून सांगेन की तोपर्यंत म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केल्या एकांकिका वगैरे करायला, तोपर्यंत मी असं बघितलं की इथे जी आधी लोक आलेली होती ना, ती तिकडची जी नाटकं जुनी वगैरे त्यांनी बघितलेली असतील ना तीच करत होती. तर म्हणजे त्याच्यात आपण कसं म्हणतो की तुम्ही जेव्हा भारत सोडता तेव्हा त्या कालखंडातच तुम्ही अडकलेले असता. मग तिथलं ते जे बघितलेलं असतं ते करता आणि तुम्ही पुढे जात नाही. तर ते आम्ही प्रकर्षाने टाळलं की नाही, आता हळूहळू वेगवेगळे विषय आपण घ्यायला पाहिजे. वेगवेगळ्या विषयांच्या एकांकिका मुद्दाम निवडल्या. पण मग ह्याचं रिसेप्शन कसं होतं? तर लोकांचा प्रतिसाद अतिशय उत्तम होता. म्हणजे मी तर असं म्हणेन की लोक विनोदी म्हणून बघायला यायचे, तर काही काही वेळेला असं झालेलं आहे की त्यांना तो जो वेगळा विषय होता, गंभीर विषय होता, त्या एकांकिका जास्त आवडलेल्या. आणि थोडक्यात तुम्हाला लोकांची मानसिकता जी तयार करायला लागते ती आम्ही हळूहळू केली. म्हणजे नंतर एक असं नाव तयार झालं आमचं की मोना आणि वीरेन बसवतायत म्हणजे काहीतरी चांगलं असेल, तेच पाहिजे. आता किती एकांकिका बसवल्या तुम्ही, नाटक आणि एकांकिका अभिव्यक्ती थ्रू? बऱ्याच बसवल्या. तरी बघ ना, आता आम्ही 2008 पासून करतोय आणि दरवर्षी 2 एकांकिका किंवा नाटक. आणि त्याच्यातलं तर
म्हणजे नावच घेऊन सांगायची झाली तर वेषांतर, भेषांतर, खेळ सांगायचं राहिलंच, मंतरलेली चैत्रवेल, धरपकड, म्हणजे ही काही नाटकं आहेत त्याच्यातली. तर अशी भरपूर हे केलेली आहेत. आणि वेषांतर ही एकांकिका मी लिहिलेली आहे. त्याचे भारतात पण भरपूर प्रयोग झालेले आहेत आणि अमेरिकेतल्या पण संस्था त्याचे अजूनही प्रयोग करतात. क्या बात आहे. हो ताई, खूपच छान. सो आता इथे अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या ऑडिटोरियम्समध्ये किंवा स्टेजवरती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा नाटक बसवायला घेतलं तर तेव्हा ह्याचं नेपथ्य कसं करायचं, स्टेजचे काही इश्यूज किंवा चॅलेंजेस म्हणा असे काही वाटले का? एकांकिका बसवताना म्हणजे नुसतं एकांकिका कुठली आणि इकडच्या याला वातावरणाला साजेसं आहे की नाही ते बघावं लागायचंच. पण आमच्या अशा लक्षात आलं की आधी नाट्यगृह बघायला पाहिजे, ते फिक्स करायला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण तालीम करायला पाहिजे. कारण प्रत्येक वेगळं वेगळं असतं. आता काही होतं की स्टेडियम सिटिंग सारखं होतं, तर त्याच्यात डिरेक्शन कसं असेल, किंवा एक होतं ते वरती प्लॅटफॉर्मवरती असतं आपले जे स्टँडर्ड असतात, पण एकाचा पडदा उघडतच नव्हता, तसंही होतं. मग डिरेक्शन कसं करता येईल, म्हणजे कशी एंट्री करता येईल वगैरे वगैरे. तर या सगळ्या ज्या बाबी असतात त्याच्यामुळे आधी नाट्यगृह ठरवावं लागतं. एकदा नाट्यगृह ठरवलं की मग रंगमंचाचं मौजदात करायची, मग त्याच्यानंतर ऍक्टर्स कसे राहणार आहेत, त्यांचं ते माईक्स वगैरे कुठे आहेत ते सगळं बघून त्याच्यानंतर डिरेक्शन आणि मग त्याच्यानंतर म्हणजे हे ठरवून आमच्या दोघांचं ठरल्यानंतर मग तालमीला सुरुवात. नेपथ्यामध्ये भिंत जी आहे ते आम्हाला एकदम लाईट वेट पाहिजे होतं की सो वी कॅन ट्रान्सपोर्ट, ते घेऊन जाऊ दुसऱ्या शहरात वगैरे जाऊ शकतो म्हणून. तर मग खूप संशोधन केल्यानंतर ठरलं की ते लोस किंवा होम डेपोमध्ये फोमचे जे बोर्ड्स मिळतात त्याच्या भिंती करायच्या. म्हणजे कसं 2 एकांकिका असेल तर ते उलट करून नेपथ्य पूर्ण बदलता येतं. म्हणजे दोन्ही बाजूला रंग लावून म्हणजे उलटी करायची दुसऱ्या एकांकिकाच्या वेळेस आणखी वेगळंच वातावरण निर्माण होतं. आणि पीव्हीसी पाईप आहे, माझा एक मित्र आहे केरीमध्ये विजय दरेकर म्हणून, त्यांनी सुचवलं की जे मागची फ्रेम करायची ती पीव्हीसी पाईपची करूयात म्हणून. तर ती कशी करायची, म्हणजे ते बसवताना एकात एक बसून वगैरे कसं करता येईल वगैरे त्याचा पूर्ण डिझाईन वगैरे आम्ही केला आणि मध्ये हळूहळू ते वाढवलं. बरं, मोनाताई, न्यूजपेपरमध्ये लिहिणं, लेख लिहिणं, नाटक बसवणं, डिरेक्ट करणं, कथा लिहिणं, हे असे अनेक साहित्य प्रकार तुम्ही हाताळले, तर त्यातला तुमचा आवडता विषय कुठला? म्हणजे लिहून सगळं झालंय त्याच्यामुळे अर्थात सगळंच आवडतंय. पण सगळ्यात कठीण प्रकार आधी सांगते. लेख लिहिणं हा सगळ्यात कठीण प्रकार आहे आणि मला असं वाटतं की सगळ्यांसाठीच तो कठीण असेल. कारण कुठलाही लेख तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला त्याची सगळी माहिती नीट जमा करून ते सुसंगतपणे लिहायला लागतात. तर त्याच्यामुळे तो कठीण प्रकार वाटतो. पण माझे लेख भरपूर प्रसिद्ध झालेले. कथा हा मला मनापासून आवडतो आणि त्याचं कारण म्हणजे जे आजूबाजूला आपल्याला दिसत असतं ते आपण त्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल, म्हणजे एखादा प्रसंग बघतो आपण, तो प्रसंग धरून त्यांच्या आयुष्यात काय घडलं असेल ह्याची कल्पना करणं हे मला प्रचंड आवडतं. तर त्याच्यामुळे कथा हा प्रकार खूप आवडतो. पण मी बालकथा पण लिहिलेल्या आहेत, ते पण आवडतं. कारण मी जी काही बालकथा लिहिलेल्या आहेत त्याच्यासाठी चित्र पण मुलांनीच काढलेली आहेत. अरे वा. हा, तर मग हे कोणाकडून काढून घेतली आहेत का? ही मी माझी मराठी शाळेत, मी मराठी शिकवते तर त्याच्यामुळे शाळेतल्या मुलांकडूनच काढून घेतली आहेत. आणि म्हणजे त्यांच्या आयाच सांगतात की माझी मुलगी छान चित्र काढते, मुलगा छान चित्र काढतो. मग त्यांना शिकवण्यासाठी म्हणून मी कथा लिहिते आणि मग त्याच्यावरच ती मुलं चित्र काढतात. तर त्याच्यामुळे त्या मुलांमुळे खरं तर मला बालकथा प्रकार आवडतो. कारण इतकी रंगून जातात ती मुलं की आपण काहीतरी कुठल्या तरी कथेला चित्र काढतोय म्हणून. तर कथा सगळ्यात जास्त आवडते. मोहनाच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणजे की कुठला एक प्रसंग घडलेला असेल तर ती सगळ्या अँगलने लिहिते, सगळ्या दृष्टिकोनातून लिहिते की म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला कसं वाटलं असेल किंवा काय. तो वाचक असतो आणि साधे प्रसंग असतात, सगळे आपण कधी ना कधी त्या प्रसंगातून गेलेलो असतो. तर सगळ्या दृष्टिकोनातून लिहिल्यामुळे सगळ्यांना ती भावते ती कथा. आणि लेखाचं सांगायचं म्हणजे हिच्यामुळे मला ते जग कळतं, कारण एवढं तिने रिसर्च केलेलं असतं त्याच्या पाठीमागे लेख लिहायचं झालं की. पण म्हणजे कधी कधी काय असतं की आता ही लवकर उठून हे सगळं तिच्या डोक्यात सगळं चालू असतं काही ना काही, आणि मी आरामात उठून 8 वाजता संध्याकाळी खालती आलो, ती वाटच बघत असते आणि तिने सांगितलं की ए वीरेन ये खालती, तुला एक कल्पना सांगायची आहे म्हणून. म्हणजे खूप मला एक कल्पना सुचली असं म्हणते. खूप भीती वाटते म्हणजे काय
आता तू सुरुवातीला विचारलं की लग्न झाल्यानंतर वाह लेखिका मिळाली वगैरे. हा. तर तसं वाह नव्हतं. म्हटलं बापरे, लेखिका म्हणजे एकदम साहित्यिक वगैरे. आपण साहित्यिक नाही, इंजिनिअरिंग वगैरे आपण केलेलं आहे. पण आता जरा मला कौतुक वाटतं की लेखिका असल्यामुळे ते एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स वर्कशॉप वगैरे असं म्हणतात, ते असं काही ना काही डोक्यात चालू असतं, काही ना काही करायचं आहे, तर त्याच्यामुळे मला शांतता मिळते. तुला माहितीये की मला माहिती नाही, पण लेखकाला नेहमी त्यांच्या आजूबाजूची लोक असतात ती घाबरून असतात आणि त्या लेखकाचं ते सगळं वाचतात, कारण त्यांना शंका असते की ह्याच्यात कुठेतरी आपण असणार. तर त्याच्यामुळे सगळ्या माझ्या मैत्रिणी मित्र वगैरे आहेत ना, मी काहीही लिहिलं तरी मला खात्री असते की ती वाचणारच. पण ते आता म्हणतात की ते तुम्ही लिहिलेलं सगळं वाचतात, बट इज ही अ व्हेरी ऑनेस्ट क्रिटिक? नाही, बरोबर आहे. म्हणजे आता पहिला मीच असतो की म्हणजे कल्पना सांगते की काय वाचून दाखवते खरं तर त्याला, बरोबर, आणि मग तो चिरफाड करतो. नाही ऍक्च्युअली म्हणजे कसं असतं की ती मला फीडबॅक विचारते, मौका क्यों छोडे. लिहिणं का नाटक बसवणं, काय नाटक करणं पर्याय नव्हता म्हणून केलेली गोष्ट आहे मी खरं सांगायचं तर. कारण इथे आल्यानंतर, कारण भारतात मी कायम अभिनय केलेला आहे, काही नाटकं दिग्दर्शित केली आहेत मी, पण मी खूपच तरुण होते इथे जेव्हा आले तेव्हा, तर त्याच्यामुळे इतका काही मला अनुभव नव्हता दिग्दर्शन करण्याचा. पण मी ते तुला जसं म्हटलं, पहिलीपासून मी नाटकात काम करते आणि माझ्या सुदैवाने, मी मगाशी बहिणीचं नाव नाही घेतलं, पण जसं जेवढा आई वडील करायचे, जसं वाचनासाठी आई माझी सगळं काढून ठेवायची, ती कुठे काय वाचेल ते सगळं लिहून ठेवायची किंवा कात्रण काढून ठेवायची. लेखनासाठी म्हणजे मी या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे तर माझ्या आईने कथा वगैरे लिहिलेल्या आहेत, का तर वाचनालयातून पुस्तकं आणलेली असायची आणि मग कथाकथन स्पर्धेसाठी मला पुस्तके लागायचं ना, तर ती लिहायची. मोठी बहीण माझी सगळी तयारी करून द्यायची. नाटकासाठी सुद्धा माझ्या आईने आणि घरातल्या सगळ्यांनी इतकं काही केलेलं आहे, कारण मी नाटकाच्या एका वेळेला 6 नाटकात वगैरे मी कामं केलेली आहेत रत्नागिरीला. मी कॉलेजमध्ये जायचे, कॉलेजचं आटपून मी सरळ तालमीला जायचे आणि मग मी संध्याकाळी परत इथे यायचे. पण जेव्हा इथे आले, अमेरिकेत आले, तेव्हा हे काही नव्हतंच ना, मी करूच शकत नव्हते. तर त्याच्यामुळे, आणि मी तेव्हा अभिनय करत होते फक्त, आणि स्पर्धा बिर्धा सगळं ते आणि त्याचे प्रयोग असतील ते, आणि मग इथे पर्याय नाही म्हणून मग मी नाटक दिग्दर्शित पण करायला सुरुवात केली. आणि माझ्या सुदैवाने हा म्हणजे खरं तर ह्याच्यामुळेच ते सुरू झालं, अभिव्यक्ती संस्था ही ह्याच्यामुळे सुरू झाली, आणि नेपथ्य संगीत वगैरे सगळे भाग याने सांभाळल्यामुळे मी ते करत राहिले. तर अजूनही तुम्हाला विचारशील तर अभिनय करणे हा सर्वात जास्त पसंती आहे. क्या बात आहे. बरं बिरेन, मोहनाताई, 20 वर्ष तुम्ही नाटक बसवताय, डिरेक्शन करताय, दोघं एकत्र नवरा बायको. तर काही किस्से, काही अनुभव आलेले, चॅलेंजिंग म्हणा, काही खरंच गमतीशीर म्हणा, असे काही किस्से आठवत आहेत का सांगायला? भरपूर आहे. पण आता आधी गमतीशीर असं सांगते की एका कुठल्या तरी एकांकिकेमध्ये माझा सहकलाकार असतो, तो इथे असा जवळ पाहिजे माझ्या, आणि मग मी त्याला सुरा दाखवते, कारण तो टेबलावर असा आतमध्ये वगैरे मी ठेवलेला असतो. पण तो जो कलाकार आहे तो विसरला, त्याला जवळ राहायचंय, तर तो तसा तिकडे कुठेतरी होता. मग मी काय करू, कारण मी असं सुरा घेऊन तर तिकडे नाही जाऊ शकत. मग त्याला अजून मला आठवते की मी त्याला म्हटलं, हिंमत असेल तरी ये इकडे. मग तो आला आणि मग मी त्याच्यानंतर त्याला सुरा दाखवला. किंवा हा एक झाला. त्याच्यानंतर एका नाटकात काम केलं, तर ते आम्ही नव्हतं बसवलं, पण त्याच्यातली माझी जी सहकलाकार होती तिचा काहीतरी संवाद होता, ती काहीतरी मला विचारणार होती, आणि त्याच्यानंतर पूर्णपणे त्याच्यावर तो जो पुढचा प्रसंग घडणार होता त्याच्यावर पुढचं नाटक होतं. पण ती विसरली, तिला काहीतरी विचारायचं आहे, ती गेली, अशी निघाली. मी अशी सोफ्यावर बसलेली आहे, आता काय करायचं. तर ती अशी दाराशी पोहोचली आणि मी तिला म्हटलं, काय गं तू काहीतरी सांगत होतीस का? तर तिला लगेच आठवलं की आपण काहीतरी सांगणार होतो. मग ती परत आली आणि मग तो आमचा पुढचा प्रसंग घडला. किंवा मगाशी हा मंतरलेली चैत्रवरची कविता म्हणाला ना, तर त्यामध्ये ती मुलगी असते, तिची मनस्थिती दाखवायची असते, तिला नैराश्याने हे केलेलं असतं, वेढलेलं असतं. तर मला असं वाटलं की ती जर चित्र काढते इतकी छान छान, तर त्या प्रत्येक चित्रातून तिची मनस्थिती आपल्याला दाखवता येईल. तर मग ती जेव्हा जेव्हा चित्र काढायची तेव्हा ती एक कविता दीप्तीच्या आवाजात आम्ही घेतली. आणि तो इथल्या शार्लटमध्येच केलेलं ते नाटक. इथल्या लोकांना खूप प्रयोग आवडला, म्हणजे भरपूर लोकांनी नंतर सांगितलेलं की तो जो प्रसंग होता तो अप्रतिम होता. आता तुम्ही शार्लट बद्दल म्हणताय, पण तुम्ही मंडळातर्फे मला वाटतं
एकच वर्ष नाटक बसवलं? 2 वर्ष केलं. अच्छा. आणि नंतर मग स्वतंत्र बसवायला लागलं? हा, म्हणजे 1 वर्ष केल्यानंतर खरं सांगायचं तर त्यावेळेलाच आम्ही मंडळाला पण सांगितलेलं. आम्ही रॅलीवरून इथे आलो आणि रॅलीमध्ये कधीच कुठलीही संस्था मंडळाच्या तर्फे करत नव्हती. त्याचं एकच कारण आहे की दरवेळेला कार्यकारिणी बदलत असते. बरोबर. तर त्याच्यामुळे प्रत्येकाचं शेवटी व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येकाची मतं बदलतात. तर तुम्हाला असं सलग कोणी देऊ शकत नाही ना की अरे ठीक आहे 10 वर्ष तुम्ही आमच्या मंडळातर्फे नाटक करा. तर त्यामुळे आमचं आधीच ठरलेलं की इथे जरी केलं तरी 1च वर्ष करायचं. त्याप्रमाणे आम्ही मंडळाला सांगितलेलं की हे पहिलं वर्ष आम्ही करतोय तुमच्याबरोबर, पण त्याच्यानंतर नाही करणार म्हणून. पण तरी सुद्धा पण मंडळाचा आग्रह होता नंतर सुद्धा की करा. मग 1 वर्ष परत मध्ये कधीतरी केलेलं हल्ली. पण आमचा अनुभव तोच आहे. बरोबर. म्हणजे आता केरीमध्ये जेव्हा अभिव्यक्ती सुरू केलं आम्ही, तर तिकडे वेगळ्या वेगळ्या नाट्यसंस्थाचं त्या कधी महाराष्ट्र मंडळाच्या मार्फत करत नाही. आणि म्हणजे एक तुम्हाला सांगितलं तसं की आधी नाट्यगृह बघावं, म्हणजे तालीम सुरू व्हायच्या आधी पण नाट्यगृह बघावं लागतं. जसं हे सांगितलं पडद्याचा सांगितलं प्रसंग, त्याच्यानंतर ते कसं असेल आणि डिरेक्शन कसं करावं लागेल त्याच्यावरती हे आधी ठरवावं लागतं. हे सगळं ठरल्यानंतर मग तालीम. आता जर याच्यात तुम्ही मंडळ आणलं मध्ये, तर मग नाट्यगृह ठरणार कधी आणि त्यानंतर तालीम सुरू कधी करणार कधी, कारण ते पूर्ण स्टेज मोजावं लागतं, मध्ये ऑडिओ कसा आहे हे सगळं बघून, या सगळ्या बाबी बघून मध्ये करावं लागतात. मग म्हणजे निर्णय घ्यायलाच भरपूर वेळ लागतो. मग आमच्या असं लक्षात आलं की मग त्यापेक्षा आपलं आपण करतोय ते चांगलं आहे ना, म्हणजे पटकन होऊन जातात. सो मुव्हिंग अलॉंग विथ न्यू टाइम्स, तुम्ही अनेक ऑनलाईन प्रोजेक्ट्स, मीडियाचा वापर करून शॉर्ट फिल्म्स बनवणं इंटरनेटवरती, मला वाटतं कोविडच्या दरम्यान सुद्धा बरंच. तर हा बदललेला प्लॅटफॉर्म तुम्ही कसा काय हाताळला आणि काय अनुभव आहे त्याचा? बदललेलं कारण बदलावं लागलं खरं सांगायचं तर. कोविड चालू झाल्यानंतर आपण सगळे असे घरातच अडकलेलो होतो ना, तर तेव्हा विरेनला असा शोध लागला की अरे वर्षानुवर्ष मी हे नाटक आणि ह्याच्यात खूप वेळ घालवला, तर आता मला माझा वेळ पाहिजे. पण मग मला माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला की मग मी काय करू. तर तेवढ्या सुदैवाने त्या कोविडच्या दरम्यान याचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक भारतातले राजेश देशपांडे, त्यांची हिमालयाची सावली किंवा आता सुंदर मी होणार नाटक पु ल देशपांडेंचं परत आलेलं, तर त्यांनी एक शिबिर घेतलेलं. तर मी म्हटलं की हे करून तर बघूया, नाहीतरी घरातच अडकून पडलेलो आहोत. तर मग आणि सुदैवाने माझ्याच एका कथेवर त्यांनी पहिला लघुपट केला आणि त्याच्यानंतर आता 2-3 कथांवर त्यांनी केलेले आहेत. तर मला मग असं वाटायला लागलं की ठीक आहे आता नाटक, तर कारण हा नाटक करू शकत नाही म्हणाल्यानंतर नेपथ्य संगीत सगळ्या बाजू तोच बघत होता ना जवळजवळ. मी फक्त खरं सांगायचं तर अभिनय आणि दिग्दर्शन करत होते. आणि मला असं वाटलं की एक जो काही दर्जा आम्ही दोघांनी मिळून टिकवलेला होता तो मी एकटी नाही सांभाळू शकत. म्हणून मग मी ते हेच बदलायचं, क्षेत्रच बदलायचं असं ठरवलं. आणि सुदैवाने पण त्याच्यात पण मी ह्याला ओढलं खरं सांगायचं तर. म्हणजे ती बदलला माझा जो लघुपट केला तो आम्ही घरातलेच आहोत सगळं, ते 30 सेकंदाचा असेल. पण ह्याने त्याच्यात कॅमेरा हे केलेला होता, मी वापरलेला होता. ऋत्विक आणि पर्णिका होते. आणि ऋत्विक आणि पर्णिका पहिल्यापासून आमच्या कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात आहे. म्हणजे जेव्हा नाटकातून हे करायचं मी ठरवलं तेव्हा पण तिने आणि मी भरपूर एकत्र केलेत. पर्णिकाने आणि मी गळ नावाची आम्ही केलेली आहे. मग असं वाटायला लागलं की अरे आता आपण छोट्या छोट्या करू शकतो, काय काय प्रयोग करू शकतो म्हणून मग मी मराठी शाळेच्या मुलांना घेऊन छोट्या छोट्या लघुपट केले. मग ते झाल्यानंतर वाटायला लागलं की आता जरा व्यावसायिक दृष्टीने का नाही बघायचं. तर शिवाजी कचरे हा पुण्यामध्ये व्यावसायिक दिग्दर्शक आहे. तर मग मी भारतात जाऊन म्हणजे रत्नागिरीत जाऊन तो लघुपट केला, इच्छा नावाचा. त्याला छान प्रतिसाद मिळाला. आणि मग इथे पण मग इथले सुद्धा आपले भरपूर कलाकार आहेत, तर त्यांना घेऊन पण मी आत्ताच नुकताच एक लघुपट केलाय. तोही बहुतेक आता पुढच्या महिन्यात किंवा त्याच्या पुढच्या महिन्यात अभिव्यक्ती वाहिनीवर येईल. अरे वा. तर मार्ग शोधला थोडक्यात सांगितलं तर, की वेगवेगळी माध्यम आपण हाताळू शकतो. हा आत्मविश्वास पण आला. म्हणजे नाटक करतच होतो पण मग आता जर सगळं बदललेलं आहे तर का नाही ते करायचं. मोहनाताई, तुम्ही इथे अनेक वर्ष आता मराठी शिकवताय, तर मराठी शाळा सुरू करणं हे का वाटलं तुम्हाला? कारण असं सांगता येणार नाही, पण माझी खूप इच्छा होती की म्हणजे केरीमध्ये आम्ही राहत होतो तर मला असं वाटायचं की मराठी शिकवावं मुलांना, आपल्याला जर येतं. इथे मी जेव्हा आले 2013 साली
शाळा सुरू केली. आणि मग ती आत्तापर्यंत कोविड होईपर्यंत व्यवस्थित आम्ही रविवारी वर्ग घ्यायचो. विरेन मुलांकडून लिखाण आणि व्याकरण घ्यायचा त्यांचं, आणि मी मुलांची बोलायची सवय करेन, मुलांना कसं बोलता येईल त्याच्यावर मी भर द्यायचे. मोहनाचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा मराठी शाळा सुरू केली इथे आपण, पद्धत तीच होती की घरी हे करायचं म्हणून, तर मुलांच्या भीड चेपण्यात खूप, कारण ती बोलकं करू शकते सगळ्यांना, म्हणजे गप्पाच्या ह्याच्यात, आणि ते मुलांच्या लक्षातच येत नाही की ते बोलता बोलता त्यांचा ऍक्सेंट निघून जातोय, म्हणजे मराठी ऍक्सेंट येतोय. परवाच मी ह्याला सांगत होते, एक केशव नावाचा मुलगा आहे, त्याला ड्रोन प्रचंड आवडतो. तर वर्ग सुरू झाला की मी पहिल्यांदा त्याला तेच विचारते की तुझा ड्रोन काय म्हणतो, की ते जो काय सुरू करतो ना मग त्याला बोलू देते मी, इंग्रजी शब्द भरपूर वापरतो. मग आम्ही त्याच्यावर मग मी त्याला म्हणते की आता तू ह्या सगळ्या इंग्रजी शब्दांना मला मराठी शब्द सांग. पण मुळात काय आहे, त्या मुलांना बोलायचं असतं पण त्यांना शब्द आठवत नाहीत, किंवा कसं बोलायचं आपल्याला नीट बोलता आलं नाही, तर ती भीड त्यांना असं आपण बोलतं करायला पाहिजे. जर एक विशिष्ट तुम्ही अभ्यासक्रमच शिकवायला गेलात तर मग त्यांचा रस होतो. तर त्याच्यामुळे मी आता बालगंधर्व चित्रपट दाखवला मुलांना, आणि मग सुबोध भावेंना बोलावलं झूमवर, ती सगळी मुलं त्यांच्याशी बोलली. मग दासू वैद्यांना बोलवलेलं, त्यांच्या कविता मुलांनी वाचल्या. हरिश्चंद्राची फॅक्टरीचे नंदू माधव आलेला होता, चांगला मित्र आहे, तर मग त्याने मुलांशी गप्पा मारल्या. तर मुळात मला स्वतःला असं वाटतं की मला मराठी नुसतं शिकवायचं नाहीये, मला त्यांच्यामध्ये अशी आवड निर्माण करायची आहे की मराठीमध्ये साहित्य काय आहे, मराठीतल्या मोठ्या मोठ्या व्यक्ती कोण आहेत, तर ते सगळं त्यांना कळलं पाहिजे ना. एक असं ठराविक प्रकारामध्ये शिकवण्यामध्ये मला रस नाही. साच्यात मुलं शिकत नाहीत. आणखी शेवटी म्हणजे मराठी शिकायला काय येतं, तर कारण लोक देतात की हा आजी आजोबा आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी, पण जर ते मनातलंच बोलू शकत नसतील तर मग ते कसं. तर ते मोहनाबरोबर, जसं मोहनाने ड्रोनचं उदाहरण सांगितलं, तर ते मुलाला भरपूर सांगायचं असतं आणि त्याची तयारी असते की सांगता सांगता हा ठीक आहे तू मराठी शब्द सांग, मी मराठीत सांगतो. तसं ते मनापासून जे इंटरेस्ट म्हणतात आणि त्यांच्यात ते फार कौशल्य आहे. कोविड नंतर ऑनलाईन सुरू झाल्यानंतर आता माझ्याकडे नोकरी करणारी मुली पण आहेत, आणि त्यांना केवळ मराठी शिकायचं आहे आणि मराठी नीट बोलता आलं पाहिजे म्हणून ती शिकतात. आणि तू जर माझ्या कुठल्या मराठी शाळेतल्या मुलांशी बोललीस, कुसुमाग्रजांच्या वगैरे पण कविता ती मुलं वाचतात आणि आरामात वाचतात. मस्त. ह्याच्यामध्ये व्यतिरिक्त काय पाहिजे. मोहनाताई, विरेन, इथे अमेरिकेत नव्याने आलेल्या किंवा इथे जन्मलेल्या, आता अशी बरीच मोठी पिढी झाली आहे, तर त्यांना तुम्हाला काय सांगावं वाटेल? मला असं वाटतं की भारतातून आपण जेव्हा इथे येतो तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी जपायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्येच एक संस्कृती आहे की आपली संस्कृती आपल्याला टिकवायची असते, आपल्याला म्हणजे आपल्या मुलांनी टिकवावी अशी आपली इच्छा असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही नृत्य शिकवता, त्याच्यानंतर तुम्ही सणांची ओळख करून देता, त्यांना ते कपडे पोशाख वगैरे ते छान असं सजवून बिजवून तयार करतात ना. तर मग मराठी भाषेबद्दल किंवा आपल्या मातृभाषेबद्दल अनास्था का, असा मला नेहमी प्रश्न पडतो. कारण मग लोक म्हणतात की आपण इथे राहतोय मग त्यांनी इंग्रजीतच बोलायला पाहिजे, मग आपण इथे राहतोय तर मग हे कथक भरतनाट्यम वगैरे का शिकायचं, का सगळे सण साजरे करायचे, ते आपण करतोच ना. तर मग ही आपली भाषा आहे, तर ती पण जपायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि नुसतं मुलांना मराठी समजतंय ह्याचा आनंद न बाळगता ती मुलं किती छान वाचायला लागतील, लिहायला लागतील, मुख्य म्हणजे बोलायला लागतील, ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मराठीची आस्था ही आपण आपली जपली पाहिजे. खूप छान. सो विरेन, मोहनाताई, तुम्ही आज कार्यक्रमामध्ये आलात, इतक्या दिलखुलास गप्पा मारल्यात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. तुझेही मी मनपूर्वक आभार मानते, मनापासून तुला धन्यवाद देते. कारण ही मुलाखत ठरल्यानंतर 1995 सालापासूनच्या आमच्या सगळ्या आठवणी आम्ही सारख्या घरात हे करत होतो, अरे हे असं झालेलं नाही, तसं झालेलं नाही. सो सगळ्याला उजाळा मिळाला. खरं तर आम्ही एवढे दोघे मोठी माणसं नाही होती एवढी, तरी तू आम्हाला एवढं नाही असं नका म्हणू. छान वाटलं. आणि पहिल्यांदा एका लेखिकेशी असं प्रत्यक्ष तिच्या अनुभवांवरून आणि सगळी तिची कारकीर्द अशी इतकी छान उलगडत गेली, आणि त्यामुळे खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा एक छोटीशी कविता सांगून तुम्ही कार्यक्रमाची सांगता करता का? नक्की नक्की करते. बरं, आता मी कविता वाचते, आणि ही खास तू म्हटल्यानंतर केलेली कविता आहे. ओ बरं. 7 सागर ओलांडता जगाचा मुखडा वेगळा, व्यक्त होण्या घुसमट होई, बघाया वाचाया कोणी नाही. आस कलांची फुलायची, आशा निराशेच्या खेळाची,
चिकाटीला साथ सर्वांची, प्रयत्नांना माळ यशाची. असोशीने केले काही, गुंतलाचं जीव ठाई, वाटे कितुके भाग्याचे बाई, जेव्हा इतुके कौतुक होईल. खूप खूप छान. मोनाताई, वीरेन, पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.